अगदी बेकरीसारखा केक घरच्या घरी कसा बनवायचा याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये अगदी बेसिकपासून मी तुम्हाला सांगणार आहे की केक कसा बनवायचा ते। तर चला जास्त उशीर न करता सुरुवात करूयात व्हिडिओला। तर सगळ्यात आधी इथे मी केकचं प्रीमिक्स घेतलेलं आहे जे बाजारामध्ये तुम्हाला इझिली मिळतं आणि हे व्हॅनिला केक प्रीमिक्स आहे ते 1 कप मी घेतलेला आहे। त्यानंतर इथे यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी आणि 2 चमचे तेल घालायचं आहे। आता तुम्ही म्हणाल प्रीमिक्स बाहेरून आणलं मग घरी केक कसा, तर बऱ्याच वेळा बेकरी स्टाईलचे केक असतात ते प्रीमिक्सचे असतात आणि त्यामुळे इथे मी प्रीमिक्स वापरलेला आहे कारण माझा हा ऑर्डरचा केक होता। जर तुम्हाला प्रीमिक्स नसेल वापरायचं तर मैद्याच्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहेत। त्यानंतर हा आहे मिक्स फ्रूट केक आणि यामध्ये मी मँगो इसेन्स, स्ट्रॉबेरी इसेन्स आणि ऑरेंज इसेन्सचे 1-1, 2-2 ड्रॉप टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये जसं लागेल तसं पाणी आपल्याला घालायचं आहे कारण बऱ्याच ब्रँडचे प्रीमिक्स वेगवेगळे असतात आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर अर्धा किलो केकची जेव्हा आपल्याला ऑर्डर असते किंवा जर तुम्ही ऑर्डर घेत असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर 6 इंचाचा टीन इथे वापरला जातो। तर बेकिंग पेपर लावून इथे मी टीन तयार केलेला आहे। सगळं तयार केलेलं बॅटर मी यामध्ये घातलेलं आहे आणि बेकिंगला ठेवलेलं आहे। आता तसं मी केकच्या फारशा ऑर्डर घेत नाही, बऱ्याच दिवसानंतर केक करायला घेतला, परंतु तरीही म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावं। जर तुम्ही माझं यूट्यूबचं चॅनल पहिल्यापासून बघत असाल तर आधी मी केक्सच्या खूप साऱ्या ऑर्डरसुद्धा घेत होते आणि सोबत तुमच्याबरोबर व्हिडिओसुद्धा शेअर करत होते। तर आता इथे मी 1 कप एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे जी मेल्टेड आपल्याला हवी असते आणि थंड हवी असते। ती व्हिपिंग क्रीम चांगली आपल्याला घट्ट होईपर्यंत बीट करून घ्यायची असते। तर इथे मी बीटरने याला बीट करून घेतलेला आहे। आता इथे मी या व्हिडिओमध्ये अगदी बेसिकपासून सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा खूप जणांना ही प्रोसेस माहिती नसते, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगते आहे। तसं जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं तर अगदी बेसिकपासून तुम्हाला व्हिडिओ मिळतील ज्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर एकदम समजून सांगितलेल्या आहेत। तर अशा प्रकारे घट्ट व्हिपिंग क्रीम आपल्याला बीट करायची आहे। त्यानंतर आपला स्पॉन्ज बेक झालेला आहे। तर याचा वरचा जो पार्ट आहे तो मी कट करून टाकत आहे कारण माझ्याकडून चुकून मी OTG मध्ये त्याला बेक करते। तर बेक करताना आपल्याला 180 डिग्रीला बेक करायचं असतं साधारणतः 25 ते 30 मिनिटे, परंतु माझ्याकडून चुकून वरची कॉईल ऑन राहिली आणि त्यामुळे केकला वरच्या बाजूने क्रॅक गेला। अदरवाईज केक मस्त असा प्लेन होतो। तर तुम्ही जेव्हा बेकिंग करता तेव्हा ही काळजी नक्की घ्या की OTG मध्ये जेव्हा तुम्ही बेक करता तेव्हा फक्त आणि फक्त खालची कॉईल ऑन ठेवा, वरची कॉईल तुम्ही ऑफ ठेवली तरीही चालते। आणि जर ओव्हनमध्ये करत असाल तर तिथे कॉईलचा प्रश्नच राहत नाही, तिथे 180 डिग्रीला तुम्हाला बेक करायचं आहे आणि ओव्हन OTG नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा बेक करू शकता। तर बऱ्याच वेळा मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला बेकिंगच्या पद्धती, तुम्ही चॅनलवर गेलात की तुमच्या लक्षात येईल। आता हा स्पॉन्ज आपला तयार झालेला आहे, याला आपण सोकिंग करणार आहोत आणि मिक्स फ्रूट केक असल्यामुळे इथे माझ्याकडे जे फ्रूट्स होते अवेलेबल डाळिंब आणि सफरचंद बारीक कट करून घेतलेले आहेत आणि मिक्स फ्रूटचा मी जॅम वापरत आहे। जर तुम्हाला जॅम वापरायचा नसेल तर तुम्ही 2-3 क्रशसुद्धा मिक्स करून यामध्ये वापरू शकता। आता हा जॅम थोडासा घट्ट असतो त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचं कन्सिस्टन्सी जी आहे थोडीशी पातळ करून घ्यायची आहे ज्यामुळे ते क्रीममध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल। तर इथे मी छान याला मिक्स करून घेत आहे। आता आपल्याला केकवर पहिला जो स्लाइस आहे त्याच्यावर घ्यायची आहे क्रीम आणि क्रीममध्ये आपण जे मिक्स फ्रूट जॅम मिक्स करून ठेवलेला होता पाण्यामध्ये तो यामध्ये घालणार आहोत आणि सोबत आपण जे फ्रूट्स कट केलेले आहेत ते घालायचे आहेत। तुम्ही कोणतेही फ्रूट्स यामध्ये घालू शकता। तर स्पॉन्जमध्ये मी इसेन्स घातलेला आहे आणि इथे अशा प्रकारे मी क्रीममध्ये जॅम मिक्स करून त्यानंतर यामध्ये घातलेले आहेत फ्रूट्सचे काप। तर तुम्ही खूप सारे फ्रूट्स यामध्ये घालू शकता। आता अशा प्रकारचे केक किंवा बेकरी स्टाईल केक जर तुम्हाला शिकायचे असतील अगदी डिटेलमध्ये एकदम बेसिक पासून की अर्धा किलो केकसाठी किती प्रीमिक्स वापरायचं किंवा मैद्यापासून केक करायचा तर कशा पद्धतीने वापरायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल बेसिक पासून आणि प्लस बेकरीमध्ये जे केक बनवले जातात ते फ्लेवर कसे बनवायचे, डेकोरेशन कसं करायचं किंवा आणखीन ॲडव्हान्स फ्लेवर कसे बनवायचे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर येत्या 29 सप्टेंबरला आपला एक ऑफलाईन बॅच आहे। जर तुम्ही पुण्यामध्ये असाल किंवा जवळपास इथे राहत असाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून जर तुम्हाला ऑफलाईन बॅच शिकायची असेल किंवा ऑफलाईन केक कसे बनवायचे हे शिकायचं असेल, ऑफलाईन याचा अर्थ प्रॅक्टिकली आपण शिकवतो आणि ते शिकायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली 29 तारखेची जी बॅच आहे 29 सप्टेंबरची ती अटेंड करू शकता।
आणि ज्यांना कुणाला असं आहे की ऑफलाईन बॅचला येणं पॉसिबल नाही आहे, त्यांना ऑनलाईन करायचं असेल तर एकदम छान असा ऑनलाईन क्लास आपला लवकरच पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च होत आहे आणि आपण तो 2 दिवसाचा लाईव्ह असा क्लास घेणार आहोत. इंटरॅक्टिव्ह क्लास असणार आहे आणि सोबतच सगळं बेसिकपासून शिकत जाऊन आपण एकदम प्रोवाले केक शिकणार आहोत त्यामध्ये. तर त्या क्लासमध्ये सुद्धा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला तुम्ही सेम नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर ऑनलाईन क्लासेसचे सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. त्याची डेट आणि सगळा जो सिलेबस आहे, जो आपण क्लासमध्ये कव्हर करणार आहोत, तो सगळा मी शिकवणार आहे. आणि जनरली आता जे होम बेकर आहेत ते वापरताना बऱ्याच वेळा क्रश वगैरे वापरतात. तर क्रशचा फार वापर न करता थोड्याशा होममेड फिलिंग्स कशा बनवायच्या, सोबतच केकची मार्केटिंग कशी करायची, कारण सध्या खूप कॉम्पिटिटिव्ह युग आहे. तर त्यामध्ये आपल्या केकची मार्केटिंग कशी करायची, आपला केक वेगळा कसा कस्टमरपर्यंत पोहोचवायचा, काय नवीन करता येईल, या सगळ्या गोष्टी मार्केटिंग स्ट्रॅटजीज आपण या क्लासेसमध्ये बघणार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता. सेम नंबरला तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. आता इथे बघा, मी केकला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. फिनिशिंगचा थोडासा पार्ट माझ्याकडून स्किप झाला होता, कारण डायरेक्ट या पॉईंटला येऊन माझ्या लक्षात आलं की ही शूटिंग बंद होती. तर होतं माझ्याकडून बऱ्याच वेळा असं. आणि फायनल आयसिंग करून आता इथे तुम्ही बघू शकता केक आपला रेडी आहे. आता मी याला एका बेसवर काढून घेत आहे. याला आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. तर पायपिंग बॅगमध्ये मी थोडासा पिवळा कलर घालून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एका नोझलने आपण डिझाईन करतोय. स्टार नोझल कुठलंही तुम्ही वापरू शकता. जनरली जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा बॉर्डरसाठी एकदम छोटं नोझल वापरा, त्यामुळे आपला केक जो आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसतो. खूप जाड बॉर्डर नको आहे. तर इथे मी अशा प्रकारे बॉर्डर करून घेतलेली आहे आणि सेम पायपिंग बॅगने मी वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहे. तर छोटे छोटे रोजेट्स मी इथे काढणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे डेकोरेशन तयार केलेलं आहे. एकाच नोझलने आपण पायपिंग बॅगने खालची बॉर्डर काढलेली आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा दाखवलेलं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने इथे मी केकचं जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे आणि आता फक्त मध्ये नाव टाकायचं आहे आणि सोबतच जे डॉट्स मी थोडेसे दिलेले आहेत. तर एकदम सोपं हे डेकोरेशन होतं आणि सोप्या पद्धतीने होतं. थोडासा सिल्वर स्प्रे मी इथे मारून घेतलेला आहे आणि केकवर नाव टाकल्यानंतर हा आहे केकचा फायनल लुक. थोडंसं डेकोरेटिव्ह आयटम्स मी यावर ठेवलेले आहेत, जसे की स्प्रिंकलर्स, आणि साईडनी मी नाव ज्याने दिलेलं आहे त्याच कलरने खाली अशा पद्धतीचे डॉट दिलेले आहे. तर हा केक आय होप तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.